आज 17 जानेवारी हा दिवस मातंग समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. का? त्या दिवशी काय झालं होतं पाहूयात ह्या स्पेशल रिपोर्टमधून. 17 जानेवारी 1982 हा दिवस मातंग समाजासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. याच दिवशी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी त्यागमाता कुसुमाताई गोपले यांच्यासह अखिल भारतीय मातंग संघ स्थापन करत जगेन तर मातंग समाजासाठी, मरेन तर मातंग समाजासाठी ही शपथ घेतली होती. गोपले दाम्पत्याने आपले संपूर्ण जीवन मातंग समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मातंग समाजाने आज प्रगतीची मशाल धरली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 17 जानेवारी हा दिवस क्रांतीचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे मुंबईचे प्रतिनिधी रमेश आवताडे यांनी. 20 वर्षापूर्वी जय लहुजी बोलून डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजासाठी जे धनुष हाती घेतलं होतं, आज त्याला 43 वर्ष पूर्ण झालेले आहेत. प्रत्येक वर्षी या समाजासाठी 17 जानेवारी 1982 साली मुहूर्तमेढ रोवली होती. आज त्यांच्या पत्नी कुसुमताई गोपले यांनी मशाल पेटवून तो आपला वसा पुढे चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल बोलत आहेत कुसुमताई गोपले. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोपले सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, भारतीय टायगर सेनेच्या वतीने आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन, लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, पश्चिम मुंबई 43. आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी महुना गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे मध्ये 17 जानेवारी 1982 साली जगेन तर मातंग समाजासाठी, मरेन तर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा घेऊन गोपले साहेबांनी ह्या मातंग समाजाला मागाचं मातंग केले. एवढंच नाही तर मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी 12 ऑक्टोबर 1984 साली दिल्लीला जाऊन 40,000 मातंग समाज घेऊन गोपले साहेबांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ 1 ऑगस्ट 1985 ला महामंडळाचे उद्घाटन झालं. त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या हस्ते मातंग समाजाची आर्थिक वाहिनी सुधारण्यासाठी ही गोपले साहेबांनी कार्य केले. एवढंच नसून 72च्या दुष्काळामध्ये हे मातंग समाज, बहुजन समाज गावात सोडून शहरामध्ये, मुंबईमध्ये आले आणि गोपले साहेबांनी लाखो लोकांना निवारा दिला. एवढंच नसून मागाचं मातंग केले साहेबांनी. 1983 साली चंद्रपूरच्या यात्रेमध्ये जाऊन गोपले साहेबांनी पोतराजाचे केस अंधश्रद्धेला मूठ माती दिली. एवढंच नसून गोपले साहेबांनी मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावं म्हणून 10 मार्च 2000 पासून आझाद मैदानावर 5 वर्ष बसून क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील स्थापन केला. या मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावं म्हणून गोपले साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत ही मातंगाची क्रांतीची लढाई केली. तर ह्याचा पाठपुरावा आमच्या राज्याचे अखिल भारतीय मातंग संघाचे सर्व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष काका गवळी, तसेच सरचिटणीस बीजी गायकवाड साहेब, तसेच मातंगाचे नेते आवाडे साहेब, ज्ञानदेव साठे साहेब, मातंगाचे नेते कांबळे साहेब, पांडुरंग गायकवाड, सर्व राज्यामधून येऊन आजचा दिवस एवढा पवित्र आहे की गोपले साहेबांनी 17 जानेवारी 1982 ला मागाचं मातंग केलेलं. तर आज पूर्ण राज्यामध्ये घरावर पिवळा ध्वज लावून, रांगोळी काढून गोपले साहेबाच्या फोटोचे पूजन करायचं आणि पुरणपोळीचं जेवण करून आपले पाहुण्याला आणि घरी खाल्लं पाहिजे. का तर आपण मागाचे मातंग झालो, पवित्र दिवस आहे. तर ही गुलामगिरी सोडायला कोणताही नेता तयार नाही, पण गोपले साहेबांनी 70 पिढीचं पूर्ण ह्या समाजाचं नायनाट जुन्या रूढीचा 70 पिढीचा करून टाकला. म्हणून आज गुणागोविंदाने, स्वाभिमानाने पिवळा झेंडा, अखिल भारतीय मातंग संघ, पिवळा झेंडा, एकच रंग, एकच नेता, क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले. सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ अनेक योजना आणलीत. हा मातंग समाज कोणाच्या वाट्याला जात नाही, एकदा गेला तर ऐकत नाही. त्यामुळे सरकारने या समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करून आजच्या पवित्र दिवशी या समाजाला न्याय द्यावा हीच विनंती
कुसुमताई गोपले यांनी केलेलं आहे. वृत्तम बातमीसाठी रमेश अवताडे, मुंबई.